अरे असं कसं देत नाही? पेन्शन वाढ, पेन्शन वाढ. EPS 95 पेन्शन धारकांचा गेल्या 11 वर्षापासून पैठण तालुक्याचा अध्यक्ष आहे आणि आमच्या भारत देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय कमांडर साहेबांच्या अधिपत्याखाली आम्ही गेल्या या भारत देशातील EPS 95 पेन्शन धारकांच्या 186 उद्योगातील कर्मचाऱ्यासाठी उदाहरणामध्ये मग एसटी महामंडळाचे असतील, MSCBचे असतील, असे कंपन्यांचे लोक असतील, या लोकांना अल्प दरामध्ये पेन्शन मिळत आहे. या पेन्शन मिळत असल्यामुळे यांच्या आम्ही गेल्या 11 वर्षापासून राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर साहेबांच्या अधिपत्याखाली आपल्या भारत देशातील सर्व काही जे काही आमचे रिटायर्ड कर्मचारी असतील त्यांची राष्ट्रीय संघर्ष समिती म्हणून एक कमिटी नेमवलेली आहे आणि या कमिटीच्या अधिपत्याखाली आम्ही अल्प दरामध्ये पेन्शन असल्यामुळे आम्हाला पेन्शन वाढ व्हावी, कमीत कमी 7,500 रुपये महिना वाढ व्हावे आणि त्या पेन्शन मध्ये महागाई भत्ता वाढ व्हावा. तसेच आम्ही मेल्यानंतर जे आमची काही तुटपुंजी भारत सरकारकडे जमा असते ते आमच्या वंशजावळीला मिळावे म्हणून जो काही आमच्यावर अन्याय झालाय, आम्ही मेल्यावर आमच्या पत्नीला जो अर्ध पेमेंट मिळते ते पूर्ण मिळावे. जसं शासकीय कर्मचाऱ्याला पेमेंट मिळते त्याप्रमाणे आमच्या या कर्मचाऱ्याला पेमेंट मिळावे ही आमची सर्वांची या ठिकाणी मागणी आहे. आणि या अधिवेशन आता या 28 तारखेपासून सुरू होणार आहे. 1 तारखेला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये भारत सरकारने आमच्या कमांडर साहेबांची मागणी कमांडर साहेबाला धरून दुसऱ्या कोणत्याही संघटनेच्या मागणीला न धरता आमच्या या कमांडर साहेबांच्या राष्ट्रीय संघर्ष समितीच्या अधिपत्याखाली भारत सरकारने ही मागणी मान्य करावी. नाही मागणी मान्य केल्यास इथून पुढचा जो आदेश येईल कमांडर साहेबांचा ते आदेश आम्ही पाळू आणि भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणे आंदोलन करू ही या ठिकाणी मी तुम्हाला पैठण तालुका कमिटीतर्फे तुम्हाला सांगतो ही विनंती. माझं नाव गोविंदप्पा डांगे, पैठण. नमस्कार, मी आशा शेळके, महाराष्ट्र कार्याध्यक्ष EPS 95. आम्ही 10 वर्षापासून आमचा लढा चालू आहे. आम्ही अनेक आंदोलनं केले, अनेक प्रकारचे आंदोलनं झाले. दिल्लीला जंतर मंतरवरती सुद्धा आम्ही अनेक वेळा गेलो. आम्हाला प्रत्येक वेळेस म्हणजे 3 कामगार मंत्री झाले. 3ही कामगार मंत्र्यांनी आम्हाला हातावरती तुरी दिल्या. फक्त गोड बोलून त्यांची वेळ काढून घेतात. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आमचे जे आहेत राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना बोलवतात आणि ते त्यांच्या शब्दामध्ये येतात की विचार केल्याशिवाय म्हणजे त्यांचा विश्वास ठेवल्याशिवाय आमच्यापाशी पर्याय उरलेला नाही. आणि विश्वास ठेवून तरी किती ठेवणार? 10 वर्ष झाली आम्ही सगळ्या विश्वासावर चाललेले. यांच्या प्रत्येक निवडणुका येतात, यांचे सीट निवडून येतात आणि हे पुन्हा आम्हाला विसरून जातात. यांनी तर अनेक लोकांना अनेक सवलती दिलेल्या आहेत. मग आमचं जर तुमच्याकडे अनुदान तुमच्याकडे असताना अंशदान असताना सुद्धा तुम्ही आमचं का आमचं काम करत नाही आणि आम्हाला पेन्शन का दिली जात नाही? आमचे वय आता 60, 70, 75 दररोज एक जण जात असतं आणि ह्याच्यासाठी तुम्ही मला सांगा की सर आम्ही जगणार कसे? 800-900 रुपयामध्ये जगणं अशक्य झालेलं आहे लोकांना गोळ्या औषधाला सुद्धा पैसे नाहीयेत. मग तुम्ही द्यायचं देऊन जर देणार असाल तर कधी देणार आहे हे तुम्ही तारीख वार काही तर महिने सांगा की 2 महिन्यात करतो, 4 महिन्यात करतो. प्रत्येक वेळेस जातात आम्ही लोक जातो, आम्हाला सांगितलं जातं ह्या 2 महिन्यात होईल, ह्या 4 महिन्यात होईल. असे अनेक महिने गेले, अनेक वर्ष गेले. मग हे कुठपर्यंत चालणार आहे? मोदी सर तुम्ही का आमच्या लोकांचं मनावर घेत नाही? आमचे लोक सगळे वयस्कर लोक येतं यांनी आणि तुम्ही सुद्धा आमच्याच वयाचे आहात तर तुम्हीच विचार करा सर. जर तुम्हा लोकांना 800 रुपयाचा चहा लागत असेल कदाचित, पण आम्ही 800 रुपयामध्ये महिना कसा घालवायचा? लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारला लाज वाटली पाहिजे. 1000 रुपयात लोक कसे पोट भरतील? अरे तुम्ही लोक आज एवढे निवडून येता तेव्हा निवडणुकीला तुम्ही आमच्याच लोकांच्या खिसेला कात्री लागून तुमच्या निवडणुकीचा निधी जमा केला जातो आणि तो निधी वाटून तुम्ही त्या निधीवरती निवडून येता सर. हे मला आज बोलावंसं वाटत नाही पण हे चूक आहे. हे आमची भूक आम्हाला बोलायला भाग पाडते सर. हे तुम्ही तुमचे कामं करेपर्यंत तुमचे लोक सीट निवडून येईपर्यंत तुम्ही जर असं केलं आणि ही तर तुमची अशी जर लोकांवरती जबरदस्तीची गोष्ट करताय ना ती चुकीची आहे. आम्हा लोकांना आमच्या पदामध्ये पेन्शन द्या. आम्ही काही तुम्हाला भीक मागत नाही. आमच्या हक्काचेच पैसे आम्ही तुम्हाला मागतो आणि जास्त काही नाही. दोघं नवरा बायकोला पुरतील 7,500 रुपये आणि DA महागाई भत्ता हा तुम्ही आम्हाला द्या. आम्ही याच्या उपर तुम्हाला काही नाही. आम्हाला कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही जाती धर्माचा आम्हाला काही नाही. आमचा एकच धर्म आहे, पेन्शन हा आमचा धर्म आहे.
आणि ती पेन्शन तुम्ही आमच्या पदरात घालावी, लवकरात लवकर द्यावी. आम्हा लोकांना तुम्ही कमजोर समजू नका. आम्ही दरवेळी विश्वास ठेवतो मोदी साहेब यावेळेस करतील आणि आमचे लोक तुम्हा लोकांना मतदान करतात, तुमचे लोक निवडून येतात आणि निवडून आल्यानंतर तुम्ही लोक आम्हाला विसरून जाता. हे चुकीचं आहे आणि हे चांगले नाही. तरी मोदी साहेब आमचं पेन्शनचं काम लवकरात लवकर करा. या बजेट सत्रामध्ये तुम्ही आमचं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. तरी तुम्ही ह्या सत्रामध्ये आमचं काम करा. आशा गोरक्ष शेळके, महाराष्ट्र कार्याध्यक्ष EPS 95. आणि हे लोक 10 वर्षापासून येतात जातात, थकले आता लोक. हे सगळे 75, 80, 85 वर्षाचे लोक आहेत. हे सर्व लोक थकले. हे मोदी सरकार काय करतोय आपल्याला, याच्या भिंती काढली, पत्नीचे पेन्शन धारक हाती चलते आणि कुत्ते भुकते. पण आता कुत्रे आता चेताळे तोडल्याशिवाय त्याला सोडणार नाही आता. कारण की आम्ही 500 रुपयामध्ये गॅस भरायचा, का BP शुगरच्या गोळ्या खायच्या, का लाईट बिल भरायचं, का कुठे जायचं, का कुठे यायचं. आमचे रोजचे भांडे खायचे घरामध्ये. आमच्या घरामध्ये रोजचे भांडणं आणि रोजचे भांडणं. तू खायचं, मी खातो इतकं. ना आमचं कुठं जाणं, ना आमचं कुठं येणं, ना आमच्या घरात पाहुणं नाही राहणं, ना आम्ही कोणत्या घरात पाहुणं. कारण की हे आमचे पैसा नाही. आमच्याकडे जाण्या येण्यासाठी, जगण्यासाठी पैसा फार जरुरी आहे. मोदी सरकार 500 रुपये देते आणि तो दिवसाला किती खर्च करतो याच्यावर त्याने विचार करायचा. 500 रुपयामध्ये हे लोक काय करतात, असं जुने भांडे करून करून आमचे हात पायचे तुकडे पडले. आता आम्ही जिल्ह्यात बसू शकत नाही आता. काय, माझं नाव विनोदभाई देवरे आहे.